भारतीय रेल्वेच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. 6 जून रोजी हरवलेल्या सामान्य लिलावात एका प्रभावशाली अधिकाऱ्यास लाभ मिळावा यासाठी निवडक लोकांनाच माहिती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. या लिलावात मोबाईल, लॅपटॉप, सोन्याचे दागिने, ट्रॉली, सुटकेस आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. रेल्वे नियमानुसार स्थानकावर किंवा रेल्वे गाड्यांमध्ये सापडलेले सामान्य प्रथम निश्चित कालावधीसाठी सुरक्षित ठेवले जाते. त्यानंतर कोणी दावा न केल्यास त्या वस्तूंचा अधिकृत ई-लिलाव केला जातो. मात्र भुसावळ येथे झालेल्या लिलावात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पुरेशी माहिती पोहोचविण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे स्पर्धात्मक बोलीऐवजी काही मोजक्या व्यक्तींनीच मौल्यवान वस्तूवर हात मारल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान लिलावातून विकत घेतलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल गुजरातमधील भरूच येथील असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मोबाईल सुरू होताच तो तांत्रिकदृष्ट्या ट्रेस झाल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली आहे. यानंतर भरूच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविण्याची माहिती मिळत असून चौकशीसाठी भुसावळातील या अधिकाऱ्यापर्यंत धाव घेतल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ई-लिलावाची जाहिरात किती लोकांनी सहभाग घेतला, मौल्यवान वस्तूंच्या विक्रीत पारदर्शकता राखली गेली का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्तात आहेत. ई-लिलावात काही अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय आणि लिलावातील यशस्वी बोलीदार यांच्यातील संबंधांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या आरोपांबाबत अधिकृत खुलासा अद्याप झालेला नसला तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. ऑक्शन की प्रक्रिया तो हमारी ट्रांसपेरेंट होती है. उसके न्यूज़पेपर में हम लोग क्लिपिंग्स वगैरह दे देते हैं, न्यूज़पेपर में भी उसकी पब्लिकेशन होती है और ये सारी प्रक्रिया ट्रांसपेरेंट होने के बाद में अब मैंने पता भी किया तो ये सब सारा प्रोसेस ट्रांसपेरेंट होने के बाद जब ये ऑक्शन हो रहा था तो काफ़ी लोग उसमें सहभागी हुए थे. और ये जो आप ऐसी जो घटना बता रहे हैं इसका अभी रिटर्न में कुछ मेरे पास आया नहीं, लेकिन ओरली मैंने पता किया तो ये घटना घटी हुई है ये मुझे पता चला है. और उसके बारे में डिटेल डिस्क्रिप्शन अभी तक मेरे पास ना होने की वजह से मैं उसमें कुछ ज़्यादा बता नहीं पाऊँगा. और हमारे जो नॉमिनेटेड स्टाफ और ऑफिसर्स है वो वहाँ उपस्थित होने के बाद में ये ऑक्शन हुआ है. तो इसमें अगर कुछ हो भी गया होगा, अगर कुछ इशू रहेगा तो उसकी हम लोग जांच करके जो इशू है उसको हम लोग आपके पास पहुँचाएंगे.